सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आजही शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय झाला। दिल्ली विमानतळावरील कामकाज पूर्ववत राहील। दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे। तर दिल्ली विमानतळावरचं कामकाज पूर्ववत राहणार आहे, ही माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची घडामोड, आयपीएल सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। आयपीएल पुन्हा सुरू होणार का याकडे लक्ष असेल। भारत पाक तणावामुळे आयपीएल चे सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले होते। आता आज बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष असेल। जम्मूमध्ये परिस्थिती सामान्य आहे। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार झालेला नाहीये। भारतीय सैन्य दल मात्र तरीही अलर्ट मोडवर आहे। पूंछमध्ये देखील परिस्थिती सामान्य असल्याची माहिती समोर येते। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार झाला नाहीये। तर जम्मूमध्ये सध्या आता सकाळच्या वेळेला आपण पाहतोय परिस्थिती सामान्य आहे। पूंछमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून कोणताही गोळीबार झालेला नाहीये। तर ही दृश्य आपण पाहतो। जम्मू काश्मीरला जास्तीत जास्त टार्गेट करण्यात आलेलं होतं पाकिस्तानकडनं। विशेषतः जम्मूच्या भागातले सीमावर्ती भागातले जे आहेत नागरी वस्त्या टार्गेट झाल्या होत्या। मात्र ही सकाळची दृश्य सध्या त्या ठिकाणी परिस्थिती सामान्य आहे। तर 7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये टॉप 5 दहशतवादी ठार झालेत। लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर, मरकज-ए-तय्यबाचा प्रमुख अबू जुंदाल ठार झालाय। मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद अझहरही भारताच्या हल्ल्यात ठार झालाय।